मित्रांनो नमस्कार. आज आपण या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. मी नेक्सस फाउंडर दत्तात्रय मामुनी. हे आहेत नेक्सस फाउंडर नितीन पवार सातारा. आणि या शेतकरी बंधूंच्या या ऊसाच्या प्लॉटमध्ये आलो आहे. आता या ऊसाच्या प्लॉटवर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ. साहेब तुमचं नाव गाव कसं? माझं नाव नजीर हनीफ सुतार, मुक्काम पोस्ट म्हणजे गाव पाली, तालुका कराड, जिल्हा सातारा. अच्छा, तुमचे मित्र पण आलेत. सर तुमचं नाव कसं? सिराज बाबालाल सुतार. बरं, आणि गाव कुठलं? पाली. पाली. ओके, मला सांगा हा ऊस आत्ता सध्या किती महिन्याचा आहे? हा आता मी ही लागण 18 जूनला लागण केलेली. 18 जून. आज किती तारीख आहे? आज तारीख मला वाटतं 29 काहीतरी मार्च 29 मार्च 2024. या ऊसाला जेव्हा नेक्सस रेव्होल्युशनची ट्रीटमेंट चालू केली ती करून किती दिवस झाले? केला आता काहीतरी एक 40 दिवसच्या आसपास 40 दिवसच्या आसपास झाले. आणि ज्या दिवशी तुम्ही ट्रीटमेंट चालू केली त्या दिवशी या ऊसाची अवस्था काय होती? म्हणजे किती कांड्यावर होता किंवा किती उंचीवर होता? साहेब बरं का, त्यावेळेला आम्ही ज्याला ही केलं म्हणजे तुमची ज्यावेळेला फवारणी केली, ड्रोनची फवारणी केल्यानंतर मी माहितीसाठी आपला एक ऊस आम्ही कांड्या मोजून त्याला असा बांधून ठेवला. कुठं बांधलाय त्याला? इथं बघा, जेव्हा असा कागदाला बांधून ठेवला की आपल्याला खूण म्हणून मी केला होता. ओके, की त्याला ह्यो 8 ते 9 कांड्यावर ऊस होता. बरं, मग आता किती कांड्यावर बरं मोजा बरं? बघा ह्या आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15वी कांडी चालू आहे. 15वी कांडी आता चालू आहे. म्हणजे 40 दिवसामध्ये किती कांड्या वाढला असं मत आहे तुमचं? बघा आता 6 कांड्या तरी 6 कांड्या सरासरी 40 दिवसामध्ये वाढल्या. हो, 40 दिवसात. याच्या अगोदर अशा कधी वाढल्या होत्या का? कधी झालं नाही. ही माझी म्हणजे पहिल्यांदाच असं आहे की मला सुद्धा कळत नाही की असं म्हणजे झालंय. म्हणजे आपण कधी ट्रीटमेंट केलं नव्हतं. ही पहिल्यांदा ट्रीटमेंट केल्यावर त्याचा रिझल्ट आपल्याला ह्या पद्धतीने असा मिळालाय. बरं, ऊसाच्या जाडीबद्दल किंवा पेऱ्याच्या विताबद्दल तुमचं काय मत आहे? जाडीत सुद्धा फरक आहे. ओके, आणि तुमच्या पेरात सुद्धा अंतर आहे चांगलं इतके आसपास अंतर आहे. असं आहे. बरं, इथं आता एवढेच आहेत का सगळीकडे असाच ऊस आहे? नाही, ह्यो कुठल्या 4 कोपऱ्यात तुम्ही गेला तरी एकसारखा ऊस आहे. एकसारखा ऊस आहे सगळीकडे. बरं बरं, ओके. एकंदरीत हे जे ऊसाची साठी आपण नेक्सस रेव्होल्युशनची जी काय ट्रीटमेंट केली आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहेत? हो, समाधान. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किंवा यांना शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? तेच की आपण कमी खर्चात चांगलं उत्पन्न कसं निघेल, ओके, किंवा कमी दिवसात आपल्याला जर असा रिझल्ट मिळत असेल तर आपण रासायनिक खतं वापरतो. त्याची किंमत पाहिली तर भरपूर, म्हणजे त्याची क्वांटिटी आता भरपूर होती. मग त्याचा जर विचार केला तर आपल्याला आता हे मग तसं कमी ह्याच्यात चांगलं औषध मिळून म्हणजे तुम्ही मगाशी म्हणत होते की बाबा रासायनिक थोडंसं कमी करून हा खर्च केला तर परवडतंय. म्हणजे थोडीचं दोन्हीचा मेळ घातला, आपला खर्च तेवढाच ठेवला किंवा कमी होईल आपला आणि त्यातून चांगलं उत्पन्न येईल असं तुमचं हो, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. ते मत तयार झाले. आता पानाच्या कानापी किंवा कलर काळोखी बद्दल काय सांगाल? काळोखी म्हणजे ह्याला चांगलीच आहे. बरं, पानाची रुंदी कशी आहे? जवळजवळ 4 बोट त्याची. मला दाखवा बरं. हे बघा, हे असे माझ्याकडे दाखवा इकडे. ओके, असं म्हणजे पानाची रुंदी पन्हाळा चांगले का? पन्हाळा चांगले का? ओके, साधारणतः किती उंची असेल बरं या ऊसाची आता? तरी माझ्या मते तुमच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. हो, आहे ना? वाड्यासहित 10 पेक्षा जास्त होईल. तरी 15 फुटाच्या आसपास 15 फूट असणार आता वाड्यासकट. बरोबर, वाड्यासकट. बरोबर. एकंदरीत तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात? हो, समाधानी. ओके, मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आणि आता तुमच्या इथून जे काही पुढे लागणी होतील त्या लागणी करताना किंवा आजूबाजूच्या लोकांना आपल्याला या नेक्ससच्या माध्यमातून काय आपण एक प्रबोधनपर काय करता येईल कार्यक्रम, बरोबर ना? त्यामध्ये आपण एक चांगला एक प्रोजेक्ट राबवूया आपण, ठीक आहे ना? आपल्याबरोबर सरांचे मित्र. नमस्कार साहेब. नमस्ते. नाव कसं म्हणले तुमचं? संदीप तानाजी चव्हाण. गाव कुठलं तुमचं? पाली. बरं, आता हा जो ऊस आहे सुतार सरांचा, ह्या ऊसाचं तुम्ही पहिल्यापासून बघताय, तर तुम्ही पण ऊस करताय, तर तुम्हाला या ऊसाबद्दल काय वेगळं वाटतंय? काय नाही, याची वाढ चांगली झाली. ओके, आणि पहिल्यापेक्षा पहिला ह्या शेतात जो ऊस व्हायचा त्याच्यापेक्षा हा ऊस 10 पटीने चांगला आहे. बरं बरं बरं. म्हणजे पहिला कसं जर समजा गुंट्याला एक अर्धा टन निघत होता, 2-2.5 टनाचं ॲव्हरेज निघते. 2 टनाच्या आसपास जाईल म्हणतात ते. ओके,
एकंदरीत ऊसाच्या जाडी किंवा लांबीबद्दल तुम्हाला काय वाटतं यात? जाडी थोडी कमीच आहे. पेरा साईज कशी वाटते तिथं पण तुम्हाला दाखवा बरं. पेरं चांगलं आहे. पेरं चांगलं आहे फक्त दलाला जरा बारीक आहे. दलाला बारीक आहे. दलाला एखादा दुसरा बारीक आहे का कुठंतरी आहे काय? नाही कुठं तरी आहे, सगळं नाही ते. आता निघणारे मला वाटतं कोंब सुद्धा हे साहेब कोंबड्या आता बाहेर पडायला सुत्र साहेब जरा पुढे या. ही कोंबरे मला दाखवा बरं किवडे ही जरा हात करून दाखवा, हाताला धरून खाली 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 बुडक्यात. हे आता असं हे सुद्धा बसत नाही. 2 बोट मुरजत हो. नाही, ती बसत नाही नाही. बसत. अजून खाली घेतलं तर ते अजून खाली हेच होईल हा ना. ठीक आहे. आता एवढा जाड जर ऊस निघाला तर माझ्या मते हाच कमीत कमी 2-3 टनाचा ॲव्हरेज देऊन जाईल आपल्याला हा ना. बऱ्याच ठिकाणी नवीन कोंबरे असं निघायला लागलेले आहेत. ठीक आहे. हा, हे काय दिसायला लागलं. ओके. बरोबर अगदी करेक्ट बेस्ट आहे. चला एकंदरीत तुम्ही समाधान आहे बघा. हा कोंबरा ही पण कोंबडीच आहे मला वाटतं ना? काय जाडी वॉटर शूट आहे. वॉटर शूट वॉटर शूटला पानाला बी तेवढंच लांब आहे वरती. हां 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 1 2 3 4 5 6 7 7 काड्या 8 काड्या होत्या. करेक्ट. चला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आपण असंच वेळोवेळी या प्लॉटला भेटूया आणि शेवटपर्यंत अजून काय काय करता येईल आपण त्याचा प्रयत्न करू. ठीक आहे.